बोरगाव येथील फिरगन्नावर मळा येथे रस्ता कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे राबविल्याचे सांगितले। बोरगाव येथील नगरपंचायतीच्या माध्यमातून फिरगन्नावर मळा येथे रस्ता कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उत्तम पाटील म्हणाले, नगरपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे राबविण्यात आली आहेत। शहरासह उपनगरांचा विकास साधण्यावर भर दिला जात आहे। फिरगन्नावर मळ्यातील रस्त्याची मागणी शेतकऱ्यातून करण्यात येत होती। या रस्ता कामामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगली सोय होणार आहे। बोरगाव शहर स्मार्ट सिटी शहर म्हणून नावारूपास येणार असल्याचे सांगितले। हा रस्ता एकच राहिलेला आहे, जे आता अभय मगदुम यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की परवाच आम्ही आपले खासदार लोकप्रिय खासदार प्रकाशअण्णा हुक्केरी यांनी मला ज्यावेळी सांगितलं की 2 पानंद रस्ता मला कुठलेही द्या, त्यावेळी हा पानंद रस्ता मी त्या ठिकाणी दिलेला आहे। नदीपासून ते ह्यांच्या जमादारांच्या ह्याच्यापर्यंत जो हा रस्ता आहे, हा रस्ता डांबरीकरण करायचं ह्या ह्याच्यातून आम्ही हे एक रस्ता आणि एक रस्ता वाल्मिकी नगर ते शांतीनगर मधला रस्ता, हे 2 रस्ता आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे। हे दोन्ही रस्ता अल्पावधीतच मंजूर होऊन या ठिकाणी आल्यावरती त्याही कामाचा शुभारंभ आम्ही आदरणीय खासदार प्रकाशअण्णा हुक्केरी यांना आणून या ठिकाणी करणार आहोत। आणि मला आवर्जून सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जे 2 जे मुख्य रस्ते आहेत, एक कमत रोड आणि एक बॅरेज रोड, हे फार दिवसापासून या रोडची मागणी होती। शेतकऱ्यांना जे मोटर पंपसेट आहेत याला यायला अनुकूल नव्हता। जे शांतीनगरवरनं येणाऱ्या शेतकऱ्यांना येण्यासाठी तिकडून तो बॅरेज रोड होता। इथं तातेसाहेब बसवणार आहेत, त्या रस्त्यासाठी आम्ही किती खटाटोप केलं, सगळ्यांना निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, तहसीलदारांना दिलं, सगळ्यांना ज्यावेळी निवेदन देण्यात आलं, गोविंद कारजोळ त्यावेळी मंत्री होते, त्यांनाही मायनर इरिगेशन मिनिस्टर होते, त्यांनाही त्यावेळी निवेदन दिलं आणि त्यावेळी तो रस्ता पूर्ण झाला। खरं तर आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्यासारखं एवढी जी कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत, आज गावामध्ये नाही म्हटलं तर 8-10 कोटीची कामं त्या ठिकाणी चालू आहेत। या सगळ्याच्या गोष्टी आपण स्मरणात ठेवून पुढील काळामध्ये असं सहकार आणि हा जो रस्ता या ठिकाणी मंजूर अभय मगदुम यांनी नगरसेवक अभय मगदुम यांनी फिरगन्नावर मळा येथे रस्ता कामासाठी 2,79,000 रुपये, सोबाने मळ्यातील रस्त्यासाठी 3,80,000 रुपये, आदिसागर नगरातील गटार निर्मितीसाठी 9,92,000 रुपये निधी मंजूर झाला आहे। निधी मंजुरीसाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार सतीश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी, सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले। ದಿನಗಳಿಂದ ಈ ರಸ್ತೆ ಬೇಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತು। ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಫಿರಗನ್ನವರ ತೋಟ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಜಮಾದಾರ್ ತೋಟ ಆಗಲಿ, ಮೊಮಿನ್ ತೋಟ ಆಗಲಿ, ಸವಾಡಿ ತೋಟ ಆಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇರಬಹುದು, ರೈತರು ಇರಬಹುದು, ಇವರೆಲ್ಲ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಊರಾಗಿ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಪೂರಾ ಒಂದು 2.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಿಂದ ಸುತ್ತಾಕಿ ಹೋಗೋದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು। ಆ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅನುಗುಣ ಮಾಡಿ ನಾನು ಉತ್ತಮನ ಪಳ್ಳಿ ಇದು ರಸ್ತಾ ಮಾಡಲೇಬೇಕು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಶಾರ್ಟ್ ರಸ್ತಾ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಬಹಳ ದಿವಸದಿಂದ ಮೊದಲು ರಸ್ತಾ ಹಿಂಗೈತದ, ಇದನ್ನ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗ ನಾವು ಮುರುಮ್ಕರಣ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ನೋಡು ಶಿಡಿ ಹಾಕೋದಂತ ಅಂದಾಗ ಅವ್ರಿರ್ಲಿ ಅದನ್ನ ಹಾಕಿಬಿಡ್ರಿ, ಅದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗ್ತದೆ ಅಂದಾಗ ಅದು ಈಗಾಗಲೇ ಅದನ್ನು ನಾವು SFC ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಈಗಾಗಲೇ ಅದು ಮಂಜೂರಾಗಿದೆ। ಮಂಜೂರಾಗಿ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ರಸ್ತಾ ಕೂಡ ಪೂರ್ಣ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ यावेळी नगराध्यक्ष सुजाता पाटील, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, मारुती निकम, बाबासो वठारे, राजू मगदुम, सुरेखा घाळे, रामचंद्र फिरगन्नावर, अण्णासाहेब सोबाने, भूपाल सोबाने, अण्णासाहेब फिरगन्नावर, बाळगोंडा पाटील, शिवगोंडा पाटील, राजू सोबाने यांच्यासह मान्यवर नगरसेवक व नागरिक उपस्थित होते।